न देखे न बोले नायके अनेक, न देखे न बोले नायके अनेक, बैसला हा एक हरी चित्ती। सासरे माहेर मज नाही कोणी, एक केलो दोन्ही मिळवूनी। आळ आला होता आम्ही भांडखोरी, आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मात। सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवूनी। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। चरणा संतांचिया, दुसरी चरणा संतांचिया, दुसरी चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। हरे सद्गुरुदास तुका, हरे सद्गुरुदास तुका, हरे सद्गुरुदास तुका। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या। विठ्ठल 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 बैसला हा एक हरी चित्ती। सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवून। जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय राम भक्त हनुमानजींच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका, आणि असं वाटतं हे आश्रमातलीच मंडळी असतील, लहान लहान मुलं। आपणा सर्वांच्या सहवासात आज वैकुंठवासी हरिभक्तीपरायणा मातोश्री विठाबाई निवृत्तीराव मेकले यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे। उत्सवाला आशीर्वाद लाभलेली मंडळी सद्गुरू जयाप्पा महाराज, सद्गुरू प्रल्हाद महाराज हालकोडा, सद्गुरू एकनाथ महाराज बनवसकर आणि वैकुंठवासी हरिभक्त विठ्ठल महाराज कासार खेडकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सोपान काका इसादकर या सर्व मंडळीच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण भागवताचार्य रामकृष्ण शास्त्री महाराज व बलराम महाराज सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या घरणी गावामध्ये हा जो उत्सव चालू आहे, या उत्सवातील वर्तमान काळातलं चिंतन हे गुलालाचं चिंतन म्हणून आयोजित आहे। याकरता आपण महाराजांचा एक छोटासा अभंग निवडलेला आहे। ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतलं एक विद्वत रत्न बळीराम महाराज देखील वारकरी शिक्षण संस्थेचे विद्वत रत्न, ज्यांनी शास्त्री ही पदवी प्राप्त करून घेतली। वास्तविक प्रवाहामध्ये
शास्त्री आचार्य झाल्यानंतर संन्यास मार्गाकडे झुकाव होतो. पण आमच्या रामकृष्ण महाराजांनी मात्र संन्यास मार्गाला न स्वीकारता, कारण मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. हे ज्यांच्या हृदयामध्ये ठसावलं आणि त्यामुळे संन्यास आश्रमाकडे न झुकता वारकरी संप्रदायाचं बनलेलं पक्क हृदय आणि त्या हृदयाचा आविष्कार ज्याने अध्यात्म साधना आश्रम घरणी या ठिकाणी स्थापन केला आणि त्यांच्या आश्रमाला वैकुंठवासी हरिभक्तिपरायण मातुश्री विठाबाई यांच्या माध्यमातून मोठा अशा प्रकारचा आश्रय मिळाला. तेव्हा या विद्यमान काळामध्ये आपण जगद्गुरु तुकोबा यांचा 3 शरणाचा आणि विराणी प्रकरणातला अभंग चिंतनामध्ये घेतो आहोत. विराणी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. कोणीतरी स्त्री जीवन आहे आणि त्या स्त्री जीवनामध्ये फार मोठा पुरुषार्थ केला, आपलं वीरत्व आपलं शौर्यत्व गाजवलं आणि तो अनुभव आला. तो अनुभव प्रगट करणारी जी असते तिचं नाव आहे विराणी. विराणी हा शब्द अपभ्रष्ट शब्द आहे. मराठी भाषेमध्ये बरेच शब्द अपभ्रष्ट आहेत. वीर राणी या शब्दाचं अपभ्रष्ट रूप आहे विराणी. आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाला नाव वेगळं वेगळं आहे. आजच्या दिवसाचं नाव आहे बुधवार, कारण अंतरिक्षामध्ये बुध नावाचा ग्रह आज प्रमुख मानला जातो आणि त्याचं नेतृत्व असल्यामुळे आजच्या दिवसाला नाव काय आहे? बुधवार. उद्याच्या दिवसाचं नाव आहे गुरुवार. म्हणजे उद्या प्रामुख्याने आहे म्हणून त्याला गुरुवार असं आपण म्हणतो. संस्कृत भाषेमध्ये त्याला बृहस्पतिवार म्हणतात. पण न शिकलेली माणसं इतक्या अवघड्यात जात नाहीत. बिस्तरवार चटकन मोकळं होतात. ज्या दिवसाची ग्रहदेवता सूर्य आहे त्याला आपण रविवार म्हणतो. रवी म्हणजे सूर्य. दुसरं एक नाव आहे त्याला आदित्यवार. पण न शिकलेली माणसं आयतवार मोकळं होतात, त्याला अपभ्रष्ट करतात. गोदावरी शब्द आहे तो अपभ्रष्ट शब्द आहे. मुळात शब्द आहे गोवध हरी, त्यातले काही शब्द निघाले आणि गोदावरी. कुंभार मुळात शब्द कुंभार नाही, कुंभकार आहे, पण का काढून टाकला कुंभार, अपभ्रष्ट रूप आहे. तसं वीर राणी या शब्दाचं रूप आहे अपभ्रष्ट आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय आपली आगळी आणि वेगळी एक अनुभवाची अवस्था या वीराणी प्रकरणातून प्रगट करतात. वेगळी आणि आगळी. वेगळी का म्हणतो? इतर जगाला जो अनुभव नाही म्हणून ती वेगळी. आणि आगळी का म्हणतो? सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून आगळी. कारण या अवस्थेपेक्षा जगात आतापर्यंत श्रेष्ठ अवस्था झाली नाही, होत नाही, होणार नाही, म्हणून आगळी अवस्था आहे. सांगेन आपल्याला जीवनामध्ये 2 गोष्टी आहेत. एक व्यवस्था आहे आणि दुसरी अवस्था आहे. शरीराकरता असते ती व्यवस्था आहे आणि आत्म्याकरता असते ती अवस्था आहे. निर्वाहापुरती अन्नाच्छादन, आश्रमाची स्थान, कोपी गुहा व्यवस्था. उत्सवाकरता मंडप दिलाय की काय आहे? व्यवस्था आहे. एका माणसाचा आवाज एवढ्या लोकांपर्यंत पोचतो ही विज्ञानातली व्यवस्था आहे. छोटा अशा प्रकारचा मोबाईल पण हजारो किलोमीटर असणाऱ्या माणसाबरोबर बोलतो, ही काय आहे? व्यवस्था आहे. विज्ञानाचे जेवढे प्रयोग आहेत आणि विज्ञानाची जेवढी क्रांती आहे ती क्रांती व्यवस्थेमध्ये बसते. माणसाला व्यवस्था आवश्यक आहे.
आणि पण केवळ व्यवस्था असून चालत नाही, अवस्था पाहिजे. अवस्था ही अंतरंगामध्ये असते. बाहेरून मनुष्य पाहिला म्हणजे त्याची अवस्था कळेलच असं सांगता येत नाही. अवस्था ही अंतर्भूत आहे, ती बाहेरून न कळणारी आहे. आपल्या देशातला इतिहास आहे. राजा जनक राजमंचकावर झोपी गेले होते आणि त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नाचा असा काही नियम नाही की राजाला राजाचे स्वप्न पडावे आणि भिकाऱ्याला भिकाऱ्याचे स्वप्न पडावी. राजा जनकांना स्वप्न पडलं, ते स्वप्नामध्ये भिकारी झाले. हातामध्ये झोळी घेतली, गाव भरून भिक्षा मागितली, पण दुर्दैव चतकोर भाकरीचा तुकडा मिळाला नाही. वाईट वाटायला लागलं. अरे अरे अरे. आणि राजमंचकावर जागे झाली. विचार पडला महाराज. शहाणी माणसं कोणत्याही घटनेतला विचार आपल्या मनात आणत असतात. ही घटना का झाली? जसं उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा शोध. बाळाव कोणी लावला रे गुरुत्वाकर्षणाचा शोध? न्यूटन. हे तुम्हाला कळले, पण याच्या अगोदर आपल्या देशातल्या न्यायशास्त्राचे कर्ते गौतम ऋषी यांनी लावलाय. पण आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रकार आहे, मोठं काम करायचं पण श्रेय आपल्याकडे घ्यायचं नाही. अमानित्वम अदंबित्वम. एक झाडाचं फळ तुटलं काय आणि खाली पडलं काय, तो न्यूटन विचार करू लागला, हे खाली का आलं आणि वर का नाही गेलं. याच्यातून त्याच्या डोक्यात आलं की पृथ्वीमध्ये एक आकर्षण आहे आणि त्याला नाव दिलं गुरुत्वाकर्षण. मी का सांगतो, घटना त्या घटनेचा विचार करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. राजा जनक विचार करू लागले, मी तर राजा असताना भिकारी झालो, नेमकं काय आहे? मी भिकारी खरा का मी राजा खरा? विचार करू लागले. असं आहे, ग्रस्ताश्रमामध्ये साधो संगम उपासतेच सततम धन्यो ग्रस्ताश्रम. जो संतांची संगती सतत करतो तो गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. कोणी मिळेल प्रपंचात संतांची संगती कशी मिळेल? हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरांची संगती आहे. जगद्गुरु तुकोबरांची गाथा म्हणजे तुकोबरांची संगती आहे. श्रीमद भागवत म्हणजे नाथ महाराजांची संगती आहे. राजा जनक सतत महापुरुषाची संगती करायची. मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी भिकारी झालो, नेमकं खरं काय कोणाला तरी विचारावं. कोणाला विचारावं? त्यांच्या दरबारामध्ये मोठे मोठे विद्वान होते महाराज. अनेकांना त्यांनी विचारायचं, पण विचारण्यामध्ये त्यांनी खोच ठेवली होती. काय खोच होती? मी अशा शब्दात विचारीन की जो सर्वज्ञ असेल त्यालाच माझ्या शब्दाची खोच कळेल. आणि त्यांनी असं विचारायचं, महाराज हे खरं का ते खरं? एवढंच म्हणायचं. जर कोणाला समजलं तर तो सर्वज्ञ आहे, अशा प्रकारचा विचार त्यांनी करायचा. कोणाला कळते महाराज हे काय आणि ते काय आहे? ते कोणाला सांगता येईना. सद्भाग्याने अष्टावक्र मुनी आले होते आणि ते सर्वज्ञ होते. त्यांना विचारलं, महाराज हे खरं का ते खरं? ताबडतोब सांगितलं, राजा विचार करू नको, जसं ते आहे तसं हे आहे. ते म्हणजे स्वप्न आणि हे म्हणजे जागृतीतलं जग. स्वप्नेचे चेहिले जाईल लया. मी का बोलतो, व्यवस्था आणि अवस्था या दोन गोष्टीमध्ये अंतर आहे. मनुष्य जन्म हा अवस्था प्राप्त करून घेण्याकरताच मिळालेला आहे. आणि त्या अवस्थेमध्ये आपण जर चिंतन केलं तर माणसाच्या अवस्थेच्या भावनेचे 3 प्रकार आहेत. सत्य अवस्था, ज्ञान अवस्था आणि आनंद अवस्था. आपल्या देशातले पांडेचेरीचे महर्षी अरविंद घोष म्हणतात, सत्य, ज्ञान आणि आनंद या अवस्थेच्या पलीकडे आतापर्यंत कोणी गेला नाही, जात नाही, जाणार नाही. सत्य, ज्ञान आणि आनंद, प्रत्येकाला 3 गोष्टी हव्या आहेत. आपल्या भावनेचा तो प्रकार आहे. असतो मा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. आम्हाला मृत्यू नको आहे, आम्हाला अमरतत्वाकडे जायचं आहे.
आणि अमरतत्वाकडे जात असताना आपण प्रयत्न करतो. आपल्या आत्मिक भावना आहेत, देहाच्या भावना वेगळ्या आणि आत्म्याच्या भावना वेगळ्या. देह बदलला, देहाच्या भावना बदलतात, पण आत्म्याच्या भावना कोणत्याही देहामध्ये बदलत नाहीत, त्याच राहतात. तेव्हा आपण मरू नये असं प्रत्येकाला वाटतं. आपली अवस्था उंचावी, आपल्याला मरण नसावं. जगस्पर ही आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी. जगाला आवडतं की आपण मरू नये, पण गंमत आहे, ज्या लोकात आपण जन्माला आलो या लोकाचं नाव काय आहे? मृत्यूलोक. येथे राहणेच नाही कल्पकोटी. जो तो आलाय तो एक दिवसात जाणार आहे. आता गडबडीमध्ये महाराज उशीर होऊ लागला म्हणून मी खांद्यावर उपरणं सुद्धा घ्यायचं विसरलो. उपरण्याचा एक काठ धरून उचलला की दुसरा काठ उचलावा लागत नाही. तसं जन्माचा काठ उचललाय ना आपण, मरणाचा काठ उचलण्याची गरजच पडणार नाही, तो उचलणारच आहे. सावली सरिसीच असे, आपल्याबरोबर आपली सावली आहे पण ती आपल्याला कळत नाही. तसं आपल्याबरोबर मरण आहे, कळत नाही. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजती मरती ऐसे गीती. उपजती मरती ऐसे गीती. उपजा पिंडा मरण सांगाते, उपजले मरते सवेची ते. उपजले मरते सवेची. हो उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजले मरती ऐसे किती. उपजती मरती ऐसे किती. उपजले पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सवेची ते. उपजते मरते सवेची ते. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सवेची ते. पिंड जन्माला आलाय ना, मरणार आहे. मृत्यू लोकामध्ये काही गोष्टी अनिश्चित आहेत. मुलगा जन्माला आला, ग्रॅज्युएट होईल, निश्चित का अनिश्चित? अनिश्चित. ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला नोकरी मिळेल, निश्चित का अनिश्चित? अनिश्चित आहे. नोकरी मिळाल्यानंतर मनासारखी बायको मिळेल, निश्चित का अनिश्चित आहे? अनिश्चित. अनिश्चित आहे. मनासारखी बायको मिळाल्यानंतर मूलबाळ होईल, निश्चित का अनिश्चित आहे? अनिश्चित आहे. एकच उत्तर देत आहे, पण आता उत्तर बदलायला होतो. जन्माला आलेला मुलगा मरेल का ना मरेल? निश्चित मरेल. कधी मरेल नाही सांगता येणार, पण निश्चित मरेल. इथे नाही उरू आले अवतार, इरते पामर जीव किती. कारण आपण जन्माला आल्यानंतर जन्माने जगण्याने जगत नाही, मरण्याने जगतो. माझं वाक्य आपण लक्षात घ्या. आपण जगण्याने जगत नाही शरीराच्या दृष्टिकोनातून, तर मरण्याने जगतो. उदाहरण सांगतो. घरणी गावामध्ये एखादी मोटरसायकल उभी केली आहे, टाकी मोकळी आहे, आणि त्या मोटरसायकलच्या टाकीमध्ये अर्धा लिटर तेल टाकलं. जायचे पंढरपूरला, चालू केली इथं. किती किलोमीटर जाईल? 30 ते 40 किलोमीटर फार तर. तिथं गेल्यानंतर ती गाडी बंद पडेल, कारण पेट्रोल संपलं. माझा प्रश्न आहे, टाकीमधला पेट्रोलचा एक एक थेंब जळाला म्हणून गेली का न जळता गेली? जळाला म्हणूनच गेली. तसं आपण जगत असताना सुद्धा आपल्या आयुष्यातला एक एक क्षण मरत चाललाय म्हणून आपण जगत चाललेलो. आपण जगण्याने जगत नाही, आपण मरण्याने जगत असतो. पण मरण मात्र कोणालाही आवडलेलं नाही. का आवडलं नाही याचं तात्विक चिंतन वेगळं आहे.
मला ते सगळं चिंतन आपल्यापुढे मांडायचं नाही, पण मात्र आत्मभावना आहे. आत्मा मरत नसल्यामुळे आपल्याला सुद्धा मरावं वाटत नाही, कारण आपण आत्मरूप आहोत. आणि आत्मरूप असल्यामुळे मरण हे कोणालाच आवडत नाही. कोणी म्हणेल का हो तुम्ही पेपर वाचत नाहीत का? असा कुठलाही पेपर खाली जात नाही की ज्या पेपरमध्ये आत्महत्येची बातमी नाही. असा पेपर पाहिला नाही का तुम्ही? त्याचं उत्तर सांगेन महाराज. मरण आवडलं म्हणून माणसं आत्महत्या करतात, ही चुकीची कल्पना आहे. वास्तविक आत्महत्या करूच नाही. आत्महत्या करणाऱ्या जीवाला खूप कष्ट होतं, त्याचा उद्धार होत नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे, अरे संघर्ष असेल ना, विरोध असेल तर संघर्ष करा, पण आत्महत्या करू नका. संघर्ष करण्याची शक्ती नाही, सहन करा, आत्महत्या करू नका. आणि सहन करण्याचीही शक्ती नाही, देशांतराला निघून जा, आत्महत्या करू नका. सांगण्याचा माझा मुद्दा, आपल्याला मरावं वाटत नाही, आपण अमर असावं असं वाटतं. हो, पण ते अमर मात्र आपण अनुभव प्रपंचामध्ये माया तत्वाच्या या प्रांतामध्ये आपण अमरत्वाचा अनुभव घेऊ इच्छित नाही, घेऊ शकत नाही. कारण इथे ज्यांची संगती आहे ते सगळं मर्क आहे. आपली एक विसंगती महाराज. आपलं स्वरूप आहे परमात्मा आणि वृत्तीची संगती आहे मायेची. माया जिथं जे नाही, मायेमध्ये अमरत्वच जर नाही तर आपण अमर होणार कसे? एक गंमत सांगतो. आपल्याकडची म्हण आहे, जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. वाक्य पक्क लक्षात ठेवा. जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत. जुनी म्हण होती, आडातच नाही तर पोऱ्यात येईल कुठून. आता आड झाले, मन बदलली. कपातच नाही तर बशीत येईल कुठून, मन बदलली. आणि तीही म्हण आता बदलण्याच्या मार्गावर आहे. माणसाला गरम गरम पिण्याची सवय लागली, बशीला दिला राजीनामा आणि कप ते तोंड सरळ संबंध जोडला. आम्ही म्हण बदलू, पातेल्यातच नाही तर कपात येईल कुठून. जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. अमरतत्व हे मायेतच जर नाही तर मिळेलच कसं? पण आपल्या भावना मात्र शांत बसू देत नाहीत. आपल्या भावना सतत अशा जाग्या असतात की मला मरण नको आहे. माणसं मरण टाळण्याचा प्रयत्न करतात पण टळत नाही महाराज. फार झालं लांबतं. लांबणं वेगळं आणि टळणं वेगळं. हिरण्यकश्यपूनं आपलं मरण टाळण्याचा केवढा प्रदीर्घ प्रयत्न केला. टळलं का? नाही टळलं महाराज. मधला रस्ता निघाला. विश्वमाऊली ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबाचं मरण टाळलं का लांबवलं? लांबवलं. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये की मेलेलं मुलं आणून बसवलं होतं आणि महाराज सर्वांना भजन करत असताना टाळी वाजून भजन करा म्हणत होते. वारकरी संप्रदायामध्ये टाळी वाजून भजन करण्यामध्ये एक वेगळी शक्ती आहे. वाजे टाळ टाळ्या टाळी होय होळी विघ्नाची. आपल्या प्रारब्धातले काही दोष देखील टाळी वाजवून भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये ते कमी होतात असं धर्मशास्त्र आहे. आणि आपल्या तळहातामध्ये काही आपल्या आरोग्याचे बिंदू आहेत, त्याला ॲक्युपंक्चर पद्धती म्हणतात. टाळी वाजवल्यानंतर ते सहज घडतं. सगळे टाळ्या वाजवत होते पण ते मेलेलं मात्र टाळ्या वाजवत नव्हतं. तुकोबारांचं लक्ष गेलं का हो, सगळे टाळ्या वाजवतात पण ते का टेकून बसलेले टाळ्या वाजवत नाहीत? जवळच्याने पाहिलं, ते पाहत नव्हतं, हालत नव्हतं, बोलत नव्हतं, चालत नव्हतं. शेवटी ते जिवंत नव्हतं. जवळच्याने सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता ते भजन का करत नाही? त्याचं कारण आहे ते जिवंत नाही म्हणून भजन करत नाही. जे जिवंत असतात, वाक्य पूर्ण करा, तेच भजन करत असतात. जे जिवंत नसतात ते कधीही भजन करत नाहीत. मग महाराजांनी भगवंताला प्रार्थना केली, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया. मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे धावू नये. तुका म्हणे माझी पूर्वावे डोळे, जाऊन ये सोहळे सामर्थ्याची. अभंग म्हटला आणि झोपेतून मुलगा जागा व्हावा त्याप्रमाणे तो जिवंत झाला. काय मुद्दा आहे माझा?
मरण टाळलं का लांबवलं? लांबवलं. कबीर महाराजांचे सुपुत्र कमाल महाराजांनी आपल्या मित्राचं मरण लांबवलं. अलीकडच्या काळात वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज यांचे परमशिष्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांनी आपल्या त्यांच्या इतिहासामध्ये दोन जणांचं मरण लांबवलं. नेनगुरचे भानदास कासार आणि घोटीतले नाशिक जिल्हा जयराम गुरु दोघांचं मरण लांबवलं. मुद्दा असा आहे, लांबवलं का टाळलं? लांबणं हा भाग वेगळा आहे. हो, आपल्या वारकरी संप्रदायाची चांगली जाणीव आहे आपल्याला. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करणारा कथे उभे हरिजन. पण मी आपल्या समक्ष खुर्चीवर बसून कीर्तन करतो त्याचं कारण सुद्धा तेच आहे. काही दिवसापूर्वी व्हायरल इन्फेक्शनचा हल्ला, लातूरच्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं 4 तासाच्या पुढे जगणार नाही. आमच्या तेरच्या फडावरच्या सचिवांनी आणि डॉक्टर चिंते साहेबांच्या सहकार्यातून मुंबईतून विमान मागवलं गेलं आणि लातूर ते लोहगाव आणि लोहगाव ते रुबिहाल 41 मिनिटामध्ये पोहोचवलं. 5 दिवस जग कळत नव्हतं. नंतर दिलाया काळी अवकाश नाही पावले आयुष्यानंच. मी मनात समजू नये माझं मरण टळलं नाही, लांबलंय. मरण टळणं वेगळं आणि लांबवणं वेगळं. लांबवण्याकरता आपल्या वेदाने काही मंत्र दिलेला आहे ज्याला महामृत्युंजय मंत्र म्हणतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. काही साधन आहे त्याची. मरण लांबलं जातं, टळलं जात नाही. पण एक वर्ग असा आहे की तो मरणाच्या पलीकडे जात असतो. ज्यावे नाही आम्हा मरावे लागत, जाय आम्हा मरावे लागत, ज्यावे नाही आम्हा मरावे लागत, जावे नाही आम्हा मरावे लागत. अखंडित जावे नाही आम्हा मरावे लागत. पिरोनिया नाही जात कोठे, पिरोनिया नाही जात कोठे, पिरोनिया. ज्यावे नाही आम्हा मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे. आम्हाला जन्माला यावं लागत नाही आणि मरावं लागत नाही. आम्ही कुठं जातही नाही आणि कुठून येतही नाही. अर्थात ही भाषा आहे. या भाषेचा भाव करणं सगळ्यात अवघड आहे. याला कूट प्रकरण म्हणतात. शब्द कळतो, अर्थ कळतो, पण त्याचा भाव कळत नाही. याचं नाव आहे कूट. तसाच प्रकार आहे. नाही जात कोठे येत कुठून. आम्ही कुठं जातही नाही आणि कुठून येतही नाही. ही अवस्था ज्यांच्या हृदयाची निर्माण झालेली आहे त्याला आपल्या शास्त्रामध्ये जीवनमुक्त म्हणतात. आपली संस्कृती जन्माला येण्याच्या अगोदरपासून तो देह पडल्यानंतर सुद्धा फक्त मोक्षाकरताच अशा प्रकारची निर्माण झालेली संस्कृती आहे. गर्भाधान संस्कारापासून तो अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारामध्ये काही टप्पे आहेत.
त्यामध्ये काही 2 प्रकार आहेत, दहनविधी आणि दफनविधी. 1 वर्ष ज्या जीवात्म्याने आपलं शरीर सोडले, कदाचित त्याच्याकडनं भक्ती झाली नाही, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही, तो मुक्त जर झाला नाही तर 1 वर्षभर त्याला प्रेत योनीमध्ये भटकत फिरावं लागतं. आणि त्याच्याच वारसाने त्याच्या मुक्तीकरता जेव्हा वर्षश्राद्ध म्हणा, पुण्यतिथी म्हणा ही केली जाते, केल्यानंतर मात्र गतात्म्याला मुक्ती प्राप्त होते आणि तो पितृयोनीमध्ये जातो, त्याची ऊर्ध्वगती प्राप्त होत राहते, असे शास्त्रामध्ये चिंतन आहे. मला हे सांगायचं आहे, याच्याकरता जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर मात्र तो देहात असला काय आणि देहात नसला काय, देहामध्ये नसलेल्याचे अनुभव ज्याला येतात त्याला म्हणतात जीवनमुक्त. येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. कोणतंही कर्म केल्यानंतर असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा. ज्याची बुद्धी असक्त झाली आहे, सगळ्यापासून तो सुटला आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मारुती महाराज गुरु म्हणायचे, नारळाचे 2 प्रकार आहेत, एक ओला नारळ आणि दुसरा सुकलेला नारळ. ओल्या नारळाच्या कवटीला ठोका मारला की मधलं खोबरं फुटतं, कारण ते चिटकलेलं असतं. आणि सुकलेल्या नारळाच्या कवटीला ठोका मारला की ते मधल्या खोबऱ्याला मात्र ठोका बसत नाही, कारण ते बाजूला असतं. तसं साधू मंडळी हे सुकलेल्या नारळासारखे असतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. माईकवाले कुठे? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने पाप, लागोने पाप पुण्य अंगा फाडावरची दिसतात. बोधेबाबांची कृपा. हां, बोधेबाबांची कृपा आहे. बोधेबाबांची कृपा आहे. चांगली गोष्ट आहे. बघा, चित्र कसं जरी काढलं तर रंग देणारा पेंटर कुशल लागतो, म्हणजे ते तर चांगलं दिसतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्यांगा. हो, असं अलिप्त होणं, जीवन मुक्तीचा अनुभव घेणं, आणि हा अनुभव घेणं आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं कर्तव्य. हे होत असताना मार्ग आपल्याला 2 पाहायला मिळतात. एक ब्रह्मज्ञानाच्या मार्गाने जीवनमुक्ती आणि दुसरं भगवत भक्तीच्या मार्गाने जीवनमुक्ती. ब्रह्मज्ञानाच्या मार्गाने जेव्हा जीवनमुक्ती प्राप्त होत असते तेव्हा
चिदानंदरूप शिवोहम शिवोहम नाहम मनुष्यो न च देवयक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपः. हे ब्रह्मज्ञानाच्या द्वारे प्राप्त झालेली जीवनमुक्ती आहे. ब्रह्मज्ञानाच्या द्वारे सद्गुरूच्या मुखातून जेव्हा महावाक्याचं श्रवण होतं, तुका म्हणे कानी ऐकले मात तोची झाला घात जीवपणा संपतो आणि शिवपणा प्राप्त होतो. त्यावेळेला जगाचा अनुभव वेगळाच निर्माण होतो. अशा महापुरुषाला कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही. निस्त्रय गुण्ये पतिविचरताम को विधी को निषेधा. विधी निषेधाच्या पलीकडे तो गेलेला असतो. त्याचप्रमाणे परमात्म्याची भक्ती करता करता ज्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन होतं आणि परिवर्तन झाल्यानंतर त्या भगवत भक्ताची भूमिका आपण भगवान परमात्म्याची सेविका आहोत अशा प्रकारची निर्माण होते. एक सांगेन, भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये जात धर्म लिंग याला विशेष महत्त्व नाही. का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम किं तत्सुधाम्नोर्धनम भक्त्या तुष्यते केवलम नच गुणैर भक्तिप्रियो माधवा. भक्तीच्या क्षेत्रामध्ये तुमचा देह कसा आहे, तुमची जात कशी आहे, तुम्ही श्रीमंत आहेत का गरीब आहेत, तुम्ही विद्वान आहेत का अज्ञानी आहेत, कुठल्याही प्रकारचं पाहत नाहीत. भक्त्या तुष्यते केवलम नच गुणैर भक्तिप्रियो माधवा. भगवान परमात्मा आपल्या हृदयातलं परमात्म्याच्या बाबतीत असणारं प्रेम तेवढंच पाहत असतात. बाकी काही म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, न 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 म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, अथवा थोडे, नमने उच्चिष्ट अथवा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. तुका म्हणे भक्ती पुढे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भगवान परमात्म्याचा हा स्वभाव आहे. भगवान बाकी काही पाहत नाही, फक्त त्याच्या हृदयाकडे पाहतात. आणि भगवत भक्त भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना तो स्वतःला अभिमान सोडतो. जरी देहपुरुषाचा असला तरी स्वतःला तो स्त्री समजून घेतो. का समजून घेतो याचं कारण आहे, न स्त्री स्वातंत्र्य मरती असं एक वाक्य आहे. जीवाला स्वातंत्र्य नाही, आपण येण्यास स्वातंत्र्य नाही, राहण्यात स्वातंत्र्य नाही आणि जाण्यात स्वातंत्र्य नाही. या दृष्टिकोनातून आणि अपरा प्रकृतीच्या दृष्टिकोनातून आपण जीव आहोत ना, मग फक्त परमात्मा एकच पुरुष आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेतु दारुता. छोटासा प्रसंग आहे मीराबाईंचा. मीराबाई वृंदावनला आलेल्या होत्या आणि रूप गोस्वामी नावाचे महान भगवत भक्त वृंदावनला आले होते. आश्रमामध्ये ते ब्रह्मचारी आश्रमामध्ये होते. एकांतामध्ये पर्णकुटी बांधून भगवंताच्या चिंतनामध्ये सतत राहत होते. मीराबाईंना माहीत झालं की रूप गोस्वामी नावाचे महान भगवत भक्त इथे आलेले आहेत, आपण त्यांचं दर्शन घेऊ. माझी जातीची मज भेटू कोणी, आवडीची धनी फेडावया. मीराबाई शोधत शोधत गेल्या. झोपडी बंद होती. मीराबाईंनी बाहेरून हाक मारली, ओ स्वामीजी,
तुमच्या दर्शनाकरता मी मीरा आली आहे, मला दर्शन द्या. आतून आवाज झाला की तुम्ही कोणीतरी स्त्री आहात आणि मी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आहे. ब्रह्मचर्य आश्रमाचा नियम आहे, स्त्रियासी एकांती लोकांती भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. मी तुमच्याबरोबर बोलू शकत नाही, तुम्हाला पाहू शकत नाही, दर्शन देऊ शकत नाही. ऐकल्यानंतर मीराबाई आकाशामध्ये जशी वीज कडाळावी त्याप्रमाणे कडाळल्या. देवाचं भक्त म्हणून घेता आणि स्वतःला पुरुष समजता. जगामध्ये एकच पुरुष येतो, भगवान कृष्ण परमात्मा, आणि असं असताना स्वतःला पुरुष समजता. रूप गोस्वामीच्या डोक्यातलं कवाडच उघडलं महाराज. रूप गोस्वामींनी ती झोपडी उघडली आणि मीराबाईच्या पायावर डोकं ठेवलं. आईसाहेब, माझा भ्रम होता, तो गेला. त्या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबाराया स्वतःला आपल्या लिंगाच्या, आपल्या धर्माच्या, आपल्या संपत्तीच्या, आपल्या वैभवाच्या, सांसारिक अशा प्रकारच्या अवस्थेच्या पलीकडे जातात आणि भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना प्राप्त झालेली भक्तीच्या द्वारा मुक्त अवस्था अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडते. देखे न बोले नाही के आणिक, नाही के आणिक. देखे न बोले नाही के आणिक, नाही के आणिक. देखे न बोले नाही के आणिक, नाही के आणिक. देखे न बोले नाही के आणिक, नाही के आणिक. वैसना हा एक हरी चित्ती, हरी चित्ती. वैसना एक हरी चित्ती, हरी चित्ती. वैसना एक हरी चित्ती, हरी चित्ती. वैसला हरी चित्ती, हरी चित्ती. रे माहेर मद नाही कोणी, मद नाही कोणी. सासुरे माहेर मज नाही कोणी, मज नाही कोणी. सासुरे माहेर मज नाही कोणी, मज नाही कोणी. सासुरे माहेर मज नाही कोणी, मज नाही कोणी. हरिभक्तीपरायण शास्त्री महाराजांच्या संमतीतून वैकुंठवासी हरिभक्तीपरायणा विठाबाई यांच्या गुलालाचं कीर्तन असल्यामुळे आणि 12 वाजून गेल्यामुळे आपण सर्व पुंडलिक कवितेचा गजर करू आणि पुष्पवृष्टी करू. पुंडलिक वरदे नामदेव विठाला विठाला काहीशी भूमिका त्याचं चिंतन करून आपण अभंगावर प्रवृत्त झालो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मुक्त दशा मला प्राप्त झाली भगवंताच्या भक्तीच्या द्वारे, पण बदल काय झाला? न देखे न बोले नाही के आणिक. माझे व्यवहार संपले. हो, बद्ध आहे तोपर्यंत त्याचे व्यवहार असतात, पण जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर व्यवहाराची सरली मात अखंडित अखंडित अनुसंधान. 3 प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे, काही जीवात्म्याची वृत्ती देवाकडे जातच नाही, काहींची जाते, कधी कधी जाते, आणि काहींची गेल्यानंतर माघारी फिरतच नाही. तू का म्हणे नो हे परती तुझ्या दर्शने मागुती. काहींची कधी जात नाही महाराज. ल्यावे खावे बरे असावे सदैव, याचे करी हाव संसारी, कधी जात नाही. बलात्कारे जरी आणेला कथेसी, निद्रा घे लोडासी, भगवंताकडे जातच नाहीत महाराज. एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे, कधी जातो कधी नाही, येणं जाणं चालतं. जसं आता याच्यामध्ये
एम्प्लिफायर माझा आवाज मोठा करतो याचं कारण त्याच्या पाठीमागे शक्ती आहे विजेची. वीज काय घरणीमध्ये तयार झाली का? कुठेतरी औष्णिक केंद्रामध्ये तयार झाली. आणि औष्णिक केंद्रातली वीज घरणीमध्ये आली कशी? कोणत्या गाडीनं आली? गाडीने नाही आली. पासून तो औष्णिक केंद्रापर्यंत न तुटलेला एक धातूचा धागा आहे, त्याला आपण वायर म्हणतो. वायर. आणि मध्ये जर वायर कट झालं तर करंट येतो का पुढं? नाही. तसं काही वेळेला आपलं चिंतन लूज पास होतं. लूज पास. रात्रीची वेळ असावी, एखादा पाहुणा बैठकीत बसावा आणि बैठकीतला बल्ब लागावा विझावा, लागावा विझावा. पाहुणा म्हणतो का हो असं का होते? लागतंय विजतंय, लागतंय विजतंय. पाहुणा म्हणतो खांबावरचं कनेक्शन लूज पास आहे. हवा आली की चिटकते आणि हवा थांबली की तुटते. तसं वारी आले की कनेक्शन चिटकलं, वारी संपली की कनेक्शन तुटलं. मंदिर आलं की कनेक्शन चिटकतं, मंदिर मागं पडलं की कनेक्शन तुटलं. कीर्तन चालू झालं कनेक्शन चिटकलं आणि कीर्तन संपलं की कनेक्शन तुटलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरा वर्ग आपण सांगितला की परमात्म्याच्या जवळ अथवा भगवंताच्याकडे जाणारी वृत्ती जाणारी येणारी आहे. पण तिसरा प्रकार असा आहे, ज्यांची वृत्ती भगवान परमात्म्याकडे गेली ती मात्र भगवंतापासून बाजूला जातच नाही, भगवंताशी एकरूप होते. परमात्म्याशी वृत्ती एकरूप का झाली की त्याचे व्यवहार बदलतात. कसे व्यवहार बदलतात? तो कुंभाराय सांगतात, न देखे, मी पाहत नाही. काही पाहत नाही. माणसाच्या इंद्रियाचे दोन प्रकार आहेत, एक ज्ञानेंद्रिय आणि दुसरे कर्मेंद्रिय. त्यात जागं झाल्यापासून झोपी जाईपर्यंत आधी काम कोणतं कर्म इंद्रिय करतं? डोळा. सारखं काही ना काहीतरी पाहतं. महाराज म्हणतात आता मी पाहत नाही, न देखे. दुसरं ज्ञानेंद्रिय कर्णेंद्रिय आहे, नायके, मी ऐकत नाही. न देखे नायके, न देखे न बोले, मी बोलत नाही, कर्मेंद्रिय आहे. आपली वाणी बोलते, कर्मेंद्रिय आहे. नायके ऐकत नाही, ज्ञानेंद्रिय. एक माझ्याकडनं व्यवहार घडत नाही. मग काय एखादा दगड आहे का हो? दगडही पाहत नाही, दगडही बोलत नाही आणि दगड ऐकत नाही. दगडामध्ये आणि भगवत भक्तामध्ये काय फरक झाला? त्याचं उत्तर सांगेन. फक्त चरणामध्ये एक शब्द आहे, आणिक. आणिक न देखे, आणिक न बोले आणि आणिक नाईक. हा अनेक शब्द प्रत्येक इंद्रियाला लावायचं. मी दुसरं काही पाहत नाही, मी दुसरं काही पाहत नाही. पाहत असताना एक परमात्माच मी पाहतो. जिकडे पाय तिकडे बाई, श्री हरी वाचवणे तुझे नाही. अनंत रूपे अनंत वेशे दिले, अनंत रूपे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी. अनंत रूपे अनंत वेशे बापर कुमादेवर गुण बाणली कैसे. बापर कुमादेवर गुण बाणली कैसे. देखिला माय में देवाचा देवो, देखिला देखिला माय देवाचा देवो. देखिला देखिला माय देवाचा देवो, देखिला देखिला माय देवाचा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यातासी, देखिले म्यातासी. बापर कुमादेवीवर गुण, बापर कुमादेवीवर गुण बाणली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यातासी,
आपलं उपनिषद सांगतंय सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमे दनन्या. जिकडं दृष्टी जाईल ना, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी परमात्मा रूपानं दिसतं. जगाचा वेगळेपणा त्यांच्या नजरेतून बाजूला झालेला असतो आणि जगाच्या जाग्यावर जगन्नाथाचा अनुभव येतो. हा पहिला अनुभव आहे. सांगेन आपल्याला प्रसंग सांगावासा वाटतो. जगाच्या दृष्टिकोनातून अनेक धर्म असा शब्द आपण ऐकतो, पण तो शब्द चुकीचा आहे. धर्म एकच आहे, त्याला सनातन धर्म म्हणतात. पंथ अनेक आहेत, धर्म मात्र एकच आहे. खरं बोलणं धर्म आहे. मग वेगळ्या वेगळ्या धर्मात काय खरं बोलण्याची पद्धती काय वेगळी वेगळी काय? धर्म एकच आहे, पंथ भिन्न भिन्न आहेत. हो, मुस्लिम पंथ असेल, ख्रिश्चन पंथ असेल, आपलं यहुदी पंथ असेल, जैन पंथ असेल, बौद्ध पंथ असेल, शीख पंथ असेल, हे पंथ आहेत. तेव्हा शीख पंथाचे प्राप्त झालेले महात्मे गुरु नानक एकदा सिंहल द्वीपावर गेले होते आणि सिंहल द्वीपावर गेल्यानंतर लोकांना उपदेश करत होते. ज्याची वाणी पिकलेली आहे म्हणजे परमात्म्याला चिटकलेली आहे, भगवंताचा प्रसाद ज्याच्या वाणीला झाला, समाज आकृष्ट होत असतो. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज पंढरपूरला मठामध्ये पहाटे काकड्याचा विणा घेऊन करायचे. 3 मजले गच्च भरायचे. आलेला माणूस परत जायचाच नाही. आणि विशेष त्या काळातला संगीताचा सम्राट बादशाह बालगंधर्व जागा मिळत नाही म्हणून स्वामींच्या भजनाला 2 तास अगोदर येऊन बसायचा. काही कौतुक आहे महाराज. वाणी पिकलेली होती, गुरु नानकांची वाणी पिकलेली होती. समाजाचे लोंडेच्या लोंडे मागे लागलेले होते. सिंहल द्वीपाच्या राजाचं नाव होतं शिवनाथ. तो विचार करू लागला, या साधूच्या मागे एवढा लोंडा लागलाय, हा साधू खरा साधू आहे का भोंदू साधू आहे? शुद्ध कसवणे घ्यावे, वरीला रंगानं भुलावे, तुका म्हणे घ्यावे जेणे नाही तुटी ते. म्हणून शिवनाथ राजानं एके दिवशी रात्री 1 वाजता एक वेश्या शृंगार करून गुरु नानकांना फसवण्याकरता पाठवली. आता शृंगार शब्द पुढच्या पिढीला कळतो की नाही कोणास ठाऊक. बाळा, शृंगार शब्द कळतो का? मेकअप. काय कमाल आहे महाराज. हो, आपण आपल्या भाषेपासून भ्रष्ट होत चाललो. हे या पिढीचा दोष नाही, आपला दोष आहे. आपण आपला प्रतिष्ठितपणा मिरवण्याकरता मराठी बोलता बोलता इंग्रजी भाषेच्या शब्दामध्ये घुसळू लागलो, त्याचा हा परिणाम आहे. आणि वाईट प्रसंग एक येईल की मराठी भाषिकांनाच मराठी कळेल की नाही कोणास ठाऊक महाराज. दुर्दैव आहे. रामसुखदाजी म्हणायचे, तुम्हाला संस्कृती जगावी वाटते का? 4 गोष्टी बदलू नका. देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध बदलू नका, तेव्हा संस्कृती जगेल. कोणी म्हणेल हा बॉय इंग्रजीच्या विरोधात दिसतोय. मी इंग्रजीच्या विरोधात नाही महाराज. शाळेत होतो तेव्हा इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता, पण आवडते मला ती. बोलायचं आहे ना 100% इंग्रजी बोला, नाही तर बोलायचं तर 100% मराठी बोला. शृंगार शब्दातून थोडं बाजूला आलो. एक वेश्या शृंगार करून फसवण्याकरता पाठवली. तुमच्या भाषेमध्ये मेकअप पाठवली. पाठवल्यानंतर रात्रीचे 1 वाजले होते आणि वेश्येनं हाक मारली. हाक मारल्यानंतर गुरु नानक जागे झाले. पाहिल्याबरोबर हात जोडून नमस्कार केला. हे भगवान, इतक्या उशिरा येण्याचं कष्ट का घेतलं? आता भगवान म्हटल्यानंतर गारच झाली. ती परत गेली, दुसरी वेश्या पाठवली, तिला तीच उत्तर. दुसऱ्या दिवशी शिवनाथ राजा गुरु नानकांच्याकडे आला आणि प्रश्न विचारला त्याने. महाराज, एक माझा प्रश्न आहे, तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही का? काय प्रश्न आहे? तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही का? गुरु नानकाने उत्तर दिलं, राजा, मला जिथं सौंदर्य तिथं फक्त भगवान दिसतो, दुसरं काही दिसत नाही. न देखे, मी काही पाहतच नाही दुसरं, एक भगवान परमात्मा पाहतो. देख तिचे डोळे रूप आपुलेशी, सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमे धनन्या. भगवत भक्ताला देखील हाच अनुभव येतो. कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घिरा. म्हणून तुकोबारा म्हणतात, न देखे, मी पाहत नाही. काय पाहत नाही? आणिक न देखे. न देखे, न बोले, मी बोलत नाही. माणूस आपल्या कर्मेंद्रियाने बोलत असतो,
पण बोलत असताना मात्र बोलण्यातून माणसाचं हृदय कळत असतं. झाड जाणी जे फुले आणि माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. बोलण्यातून माणूस काय वृत्तीचा आहे ते कळत असतं. गंमत सांगेन आपल्या इतिहासातली. पेशव्याच्या काळामध्ये 3.5 शहाणे होते. त्यात अर्धे शहाणे नानासाहेब फडणवीस. अर्धे का म्हणायचे? धैर्य नसायचं, कसं लढावं ते सांगायचे, पण स्वतः मात्र युद्धभूमीवर गेल्यानंतर हातातली तरवार कधी गळून पडली कळत नव्हतं, धैर्य नव्हतं, म्हणून त्यांना अर्धे शहाणे म्हणायचे. त्याच्याकरता त्यांची परीक्षा घेण्याकरता एक बहुभाषिक त्यांच्याकडे आला आणि तो म्हणायचा, माझी मातृभाषा काय आहे ते ओळखा. इंग्रजी बोलायला लागला अस्खलित, हिंदी अस्खलित, मराठी अस्खलित, गुजराती, कानडी, तामिळी भाषा अस्खलित बोलायचं. शेवटी नानासाहेबांनी सांगितलं, तुला मातृभाषा कोणती तो मी सांगतो, पण आज माझ्या घरी मुक्काम कर. काही नाही म्हटलं, मुक्काम करतो. मुक्काम करायला थांबवलं त्याला. रात्रीच्या वेळेला त्याला आवडीचं भरपूर अशा प्रकारचं भोजन घातलं आणि जो भोजन घातल्यानंतर तो टर झोपी गेला. नानासाहेबांनी थंड पाणी घेतलं आणि त्याच्या तोंडावर मारलं. मारल्याबरोबर सोंछे 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 म्हणायला लागलं. सांगितलं, तुझी मातृभाषा गुजराती आहे. बोलण्यातून माणूस कळतो की त्याची वृत्ती काय आहे. महाराज म्हणतात, मी दुसरं काही बोलत नाही, कारण बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल बोले. आम्हाला आता बोलायचं कामच नाही. बोलायची आता, तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायची आता काम नाही. तोंडातून जरी बोलायला लागले तरी भगवान परमात्म्याचं चिंतनच बोलणार. न देखे न बोले नायके अनेक, दुसरं ऐकत नाही मी. कारण तुका म्हणे हासे जन नाही कान तैठ. परमात्म्याची भक्ती करत असताना कोण निंदा करतंय किंवा चांगलं बोलतंय याच्याकडे भक्ताचं लक्ष नसतं. सुखे निंदोतये जन न करीत जीवजन आदि पिता नारायण गुरु चरण तुमचे दे. सुखे निंदोतये जन न करीत जीवजन आदि पिता नारायण जोड चरण तुमचे दे. साधव यदि हास्य तो हास्यताम, बांधवा यदि त्यजतु त्यज्यताम. आता आम्हाला लोकांबरोबर काही कामच राहिलेलं नाही. लोकाला काय कळते महाराज, काय कळे जगांतरीशी, माझ्या आत काय ते लोकांना काय कळणार आहे, म्हणून त्यांचं ते बोललेलं मी ऐकत नाही, न ऐके. एका साधूला टिंगल करणारी माणसं त्याची कुचेष्टा आणि नवे नवे शिव्या देऊ लागली. साधू महाराज आपल्या महिमामध्ये चालले होते, पण एका सज्जन माणसाने साधू महाराजांना थांबवलं. महाराज, अहो हे दुष्ट माणसं तुमची टीका करतात, तुम्हाला शिव्या देतात. साधूने सांगितलं, देणं काम त्यांचं आहे. आता सध्या मोबाईलचा काळ आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये आपण आंतरदेशी पाठवत होतो. ज्याला पाठवायचं त्याला टू आणि ज्याने पाठवायचं त्याने फ्रॉम. एखादी पार्सल जर पोस्टाने आली तिच्यावर सुद्धा टू आणि फ्रॉमच. आलेली पार्सल सोडून घेतली तर मग हातात येईल आणि नाही सोडवली तर फ्रॉम. तसं आम्ही या गोष्टी बोललेल्या सोडूनच घेत नाहीत, फ्रॉम ज्याचं त्यालाच. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोरी पासोनी. निंदी कोणी मारी कोणी पूजा करी हेही नाही तेही नाही निंदी कोणी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून. सामाजिक जीवनामध्ये मात्र काही गोष्टीचे नियम पाळावे लागतात.
हे व्यक्तिगत जीवनाचं झालं. सामाजिक जीवनामध्ये जर विरोधाचा विदोर केलाच पाहिजे. मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे, पण आत मात्र होणारा परिणाम आमच्यात परिणाम होत नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनेकेत स्थिरमतेर भक्तिमान मे प्रियो नरहा. भगवान म्हणतात असा साधूच असतं. तसं महाराज म्हणतात आमची अवस्था अशी झाली, आम्ही पाहत नाहीत, बोलत नाहीत आणि ऐकत नाही, दुसरं काही ऐकत नाही. काय बैसला हा एक हरी चित्ती, एक भगवान परमात्मा आमच्या चित्तामध्ये बसलेला आहे. चित्तामध्ये परमात्मा का बसला की बाकीच्या व्यवहाराचा संबंधच येत नाही. भगवान परमात्मा सत्य आहे, ज्ञान आहे, आनंद रूप आहे आणि ज्याच्या चित्तामध्ये जे असतं त्याला अनुभव त्याचा येतो. याच्यामुळे आम्हाला आता आमची अवस्था बदललेली आहे. आम्ही प्रपंचाच्या दृष्टिकोनातून एक वेगळे झालो. कसे वेगळे झालो अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. सासूर माहेर मज नाही कोणी, 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 सासूर एक केले दोन्ही मिळूनिया, एक केले दोन्ही मिळूनिया, एक केले दोन्ही मिळूनिया, एक केले दोन्ही मिळूनिया, सासूर माहेर मज नाही कोणी, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. प्राप्त झालेली अवस्था सांगितल्यानंतर पुन्हा मात्र आपल्या नात्याचा प्रसंग सांगतात. नातं काय आहे संसारात? संसारामध्ये देहाचं नातं वेगळं वेगळं असतं. सासरे माहेर मज नाही कोणी. आता हा जो विषय आहे हा पुरुषाच्या जीवनातला नाही. पुरुषाला सासरवाडी असते पण माहेर नसतं.
मुलीला माहेरे असतं आणि सासरे असतं. मी बोलून गेलो, भूमिका ही विरहिणीची आहे, आपलं वीराणीची आहे. वीरराणी भूमिकेतून तुकोबारा आपला अनुभव सांगतात, मला आता सासर राहिलं नाही आणि माहेरही राहिलं नाही. माहेर मुलगी जिथं जन्माला येते आणि जिथं वाढते तिला म्हणतात माहेर. पण मुलगी जिथं उपजते तिथं निपज मात्र होत नाही, तिचं लग्न होतं आणि मग तिला सासरी जावं लागतं. 2 प्रकारची सत्ता आहे, माहेरची सत्ता आणि सासरची सत्ता. त्यातल्या त्यात नवीन मला वाटतं पूर्वीचं असेल असं सांगतो होता. पूर्वीच्या काळात सासरी गेली मुलगी की खूप तिला दुःख असायचं, कारण सासरा आडदांड, सासूबाई कर्कश, मालक हेक्कड, दीर भावे आडमुठे, ननंद कंसात लवंगी मिरची अति तिखट. सगळ्यांच्या जाचामध्ये तिला राहावं लागतं, पण मात्र आयुष्य काढावं लागतं महाराज सासरमध्ये. आपल्या भारत देशातला हा काय विशेष आहे हो, किती जरी दुःख झालं तरी सासरी नांदावंच लागतं, पण ते दुःख सहन करावं लागतं. आणि सासरची मुलगी जेव्हा दिवाळ सणाला आपल्या माहेरी जाते, माहेरी गेल्यानंतर मात्र निवांत असते. देखिले तुमचे शरण निवांत राहिले मन, कासया त्यजेन प्राण आपुला गे माये. असेन धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्री हरी गीती गाई न गे माय. परमात्म्याचं प्रेम, परमात्म्याचं स्वरूप हे आमचं माहेर आहे. पंढरी आहे माझे माहेर साजन, ओ या कांडणी गाऊ गीती. भगवान परमात्मा जीवाचं माहेर आहे, तिथंच आपला जन्म आहे. तेव्हा अशा माहेरी आणि सासरी 2 प्रकार. माहेरी मुलगी आली की निवांत, दिवाळ सणाला मुलगी नांदून येते आणि सकाळचे 9 वाजले तरी उठत नाही. तिचा भाऊ जातो, आका उठ ना 9 वाजले. आई लांबून हाक मारते, बाळू अरे झोपू दे तिला, ती नांदून आली आहे, तिला काही अडचण नाही. इथं माहेरी सासरी मात्र सगळ्या अडचणी. आता मात्र तसं एक प्रकार अडचणीचा होता, एक प्रकार सुखाचा होता, पण आमच्या जीवनामध्ये दोन्ही आम्ही एक केलं. सासर आणि माहेर एकच केलं. का एकच केलं? भगवान परमात्म्याची सत्ता, परमात्म्याच्या सत्तेने दोन्ही एकत्र येऊ शकलं. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. सुख परिणत होण्याची शक्ती भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. थोडक्यात सांगेन आपल्याला, मला वाटतं माझा वेळ संपलेला आहे आणि या एवढ्या प्रसंगामध्ये खासदार साहेब आले, त्यांचं काही मनोगत त्यांना प्रगट करायचं असेल, महाराज सांगतील त्यांचं काही मनोगत प्रगट करायचं असेल, अधिक वेळ न घेताना थोडक्यात बोलतो. आता मीराबाई राजघराण्यामध्ये जन्माला आलेल्या आणि भगवान परमात्म्याचा भक्तीचा रंग लागलेला, प्रेमामध्ये देहभान विसर्जित होत, पायात घुंगर बांधावी आणि पग घुंगरू बांध कर नाची, भगवंताच्या आनंदामध्ये नाचत होते. बापाला मात्र वाईट वाटत नव्हतं, मगाशी वाईट वाटत होतं. मगाशी मी बोलल्याप्रमाणे मीराबाईंची वाणी रंगलेली होती, पिकलेली होती आणि समाज आकृष्ट होत होता. पायात घुंगर बांधायची आणि नाचायचं भगवंताचे. आपण हे मंदिर मो बैठ बैठ कर गीता भागवत बाचुंगी, मैं तो हरिगुण गावत नाचुंगी. बापाला वाईट वाटत होतं.
बाप सांगत होते, बाळ आपण कुलीन आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दोन गोष्टी पाहतात, कुलीनता आणि शालीनता. ज्यांच्या वंशामध्ये वर्णसंकर झालेला नाही त्याला कुलीन म्हणतात. आणि शालीनता ज्यांची वृत्ती सात्विक आहे, सत्वगुणयुक्त अशा प्रकारची आहे, त्याला शालीनता म्हणतो. काही कुलीन असतात पण शालीन नसतात, काही शालीन असतात पण कुलीन नसतात, काही कुलीनही नसतात शालीनही नसतात, आणि काही कुलीनही असतात आणि शालीनही असतात. चार प्रकार आहेत, नाही सांगत विस्तारात. मीराबाई नाचत होत्या. शेवटी बापाला वाईट वाटलं, अरे अरे आपण कुलभ्रष्ट होऊ. एका चांगल्या कुळातली मुलगी पायात घुंगरं बांधून समाजापुढे नाचते, कुलभ्रष्ट होऊ. काय करावं? कुलाचं संरक्षण करण्याकरता विषका प्याला रानाजीने भुजा, पिबत पिबत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध कर नाची रे. मीराबाईच्या आईच्या हातामध्ये विषाचा प्याला दिला. काय संकट पडलं असेल माऊलीला. एका बाजूनं पतीची आज्ञा आहे आणि दुसऱ्या बाजूला पोटचा गोळा आहे, द्यावं का न द्यावं. पण पहिलं नातं आहे पतीचं, आणि ते समजून मीराबाईच्या हातामध्ये तो विषाचा प्याला दिला. आणि विषाचा प्याला दिल्यानंतर पिबत पिबत मीरा हासी रे. विषाचा परिणाम झाला नाही, मूर्ती झाली काळी देवाजीची. कृष्ण परमात्म्याची मूर्ती पांढऱ्या रंगाची होती, पण मीराबाईने विष प्राशन केल्यानंतर ती मूर्ती काळी झाली. भगवत भक्ताची शक्ती आहे. सासरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळवून. आणि भूतकाळात जर पाहिलं गेलं तर आमच्या बाबतीमध्ये चर्चा वेगळी होती. अभंगाच्या तिसऱ्या चर्चा होता आम्ही भांडखोरी आला होता आम्ही भांडखोरी
दोन्ही मिळवोनी एक केले दोन्ही मिळवोनी एक केले दोन्ही मिळवोनी एक केले दोन्ही मिळवोनी एक केले दोन्ही मिळवोनी मिळवोनी एक केले दोन्ही एक केले दोन्ही मिळवोनी एक केले दोन्ही मिळवोनी 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 ओ मिळवोनी आ
एक केले दोन्ही टाळकरी कामामध्ये काम आळ आला होता आम्ही भांडखोरी तुका म्हणे खरी केली मान आमच्यावर आळवला तर काय आम्ही भांडणार आहोत. भगवत भक्त भांडत असतो रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जगाने म्हण प्रकृतीबरोबर त्याचं भांडण चाललेलं होतं. हे आमच्यावर आळा आला होता पण आम्ही असं खरं केलं की आम्ही जिंकलो आणि जिंकल्यामुळे सासुरी माहीर मज नाही कोणी एक केले दोन्ही मिळवून समारोप करतोय. आता या आजच्या विठाबाईंच्या या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा महाराजांनी आयोजित केल्याप्रमाणे येण्याचा प्रयत्न केला. थोडा उशीर झाला पण आपण वाट पाहत राहिलात. दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्या पुढच्या प्रवासाकरता आपण सर्वांनी हाताने टाळी मुखाने थोडं नामचिंतन करूया. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण 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 रामकृष्ण हरी. एक प्रकारचं भजन करणं म्हणजे त्या गतात्म्याला श्रद्धांजली वाहणं आहे.
2 मिनटं उभं राहून प्रत्येकाच्या मनातले भाग विणं चालत असेल, पण परमात्म्याचं नामचिंतन करून आपल्या संकल्प आणि समर्पण करणं हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वमीमांसेच्या पद्धतीप्रमाणे संस्कार घडले जातात आणि मग पिंडदान केलं जातं. कोणी विचारेल मग कीर्तन कशा करता? यस्य स्मृत्याच्या नामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्देव वंदे तमच्युतम. जे काही मंत्रामध्ये काही चूक झाली असेल, काही विधानामध्ये चूक झाली असेल, ते सगळं भगवंताच्या नामचिंतनाने भरून निघतं. याकरता ही पद्धत आहे. आपला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण एक चिंतन या ठिकाणी मांडलं. असं म्हणता येईल की जगामध्ये हिमालयासारखा पर्वत नाही, गंगेसारखी नदी नाही, छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा नाही आणि वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. कोणी म्हणेल तुम्ही आहात म्हणून म्हणता का? सांगेन थोडक्यामध्ये. आपल्या महाराष्ट्रातले अमरावती जिल्ह्यातले माधान गावातले प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज पाटील वंशात जन्माला आलेले होते. वयाच्या दुसऱ्या दिवशी देवी निघाल्या, दोन्ही डोळे गेले. सावत्राई होती, मारण्याकरता विष घातलं, पण काही परिणाम झाला नाही, कारण महापुरुष होते ते. मी ज्ञानोबरांची मुलगी आहे आणि कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे या भावामध्ये राहायची, असं मी ऐकले. महाराज इतका भावावेश त्यांचा व्हायचा की 4 दिवस बाजूला बसायची, इतका भावावेश व्हायचा. अशा महापुरुषाच्या तोंडातली एक भविष्यवाणी आहे. ते असं म्हणतात, मी वारकरी संप्रदायाचा नाही, कारण ते मधुराद्वैत संप्रदायाचे. पण त्यांचं म्हणणं असं आहे, जगात वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय मला पाहायला मिळाला नाही आणि अशी एक वेळ येणार आहे की त्यावेळेला वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म बनणार आहे. ही गुलाबराव महाराजांची भविष्यवाणी. अशा संप्रदायाच्या माध्यमातून आपण सर्व चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी इथे जाऊन आले या कपाळात थोडे भाऊ, जे काही मिळालं आणि शिल्लक राहिलं ते आपल्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा झालेल्या चिंतन सेवेच्याद्वारे तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो उतराई. पांडुरंगा जाता जाता एक सूचना करेन. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर, कथा झाल्यानंतर व्यासगादीचं दर्शन घेण्याची पद्धत आहे, पण थोडासा बदल करण्याची गरज आहे. सृष्टीच्या नियमात प्रत्येक वर्षाला महामारी येते, प्रत्येक 100 वर्षाला महामारी येते. 1920 साली महामारी आली होती, नंतर 1920 साली महामारी आली, जवळजवळ 60 वर्ष टिकली महाराज. आम्ही लहान असताना पंढरपूरला जायचं म्हटलं की कॉलऱ्याचं इंजेक्शन घेतल्याशिवाय जाता येत नव्हतं. त्याच्यानंतर 2020 साली महामारी आली. या महामारीने जगाचं खूप मोठं नुकसान केलं महाराज. ते राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, सर्वच क्षेत्रामध्ये या महामारीनं फार मोठं नुकसान केलं. सुदैवाने थोडा त्याला उतार लागला आहे, पूर्ण गेली असं म्हणता येत नाही. काल परवा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये होतो, कवठे महांकाळ. तिथल्या संयोजकांनी सांगितलं, महाराज आमच्या गावामध्ये अजून कोरोनाचे पेशंट आहेत. एक 15 दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातले बाळू महाराज कापशीकर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी कोरोनाने गेले. जालना जिल्ह्यातले रामचंद्र महाराज यदमाळ हे कोरोनाने गेले. बरीच मंडळी कोरोनाने गेली. त्यामुळे आपण थोडंसं बदल करण्याची गरज आहे. 2 गज दूरी, मास्क है जरुरी. सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि पद्धतीप्रमाणे कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराचं दर्शन करण्याकरता मंडळी येतात. पण माझी आपल्याला विनंती आहे, कोणी येऊ नये. मी बसल्या जागी सर्वांना हात जोडून सर्वांचं दर्शन घेतो, कोणीही प्रयत्न करू नये. आणि झाल्यानंतर आम्ही लागलीच गाडीत बसून आमच्या प्रवासाला मार्गाला लागू. झालेली चिंतन सेवा भगवत समर्पण. ज्ञानेश्वर माऊली भजन झालं का? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर